त्या गुणातीला आपण मा झालाय, त्याची मॅडमकडे तक्रारच करतो मी. शिक्षकांशी वागण्याची काय पद्धत झाली. सॉरी सॉरी सॉरी. बावळाट, अक्कल नाही तुला? समजत नाही सर झोपले तिथं? तुझ्यासारख्या पोरांना ना फॅनला उलटे टांगून चोपले पाहिजे चांगले. अहो म्हातारे सर, अहो तुम्ही काय मला ओळखलं नाही का? हे तुला ओळखायला तू काय शाहरुख खान आहे का सलमान खान आहे का मदन म्हात्रे? कोण आहेस तू? अहो मी मोहन अष्टपुत्रे. घेतलंस का त्या गायबानेचं नाव घेतलंस परत? अरे तुला काय वाटतं यासले बावट उत्तर देऊन मी तुझं ऐकणार आहे? तर फटके देऊन क्लासच्या बाहेर काढायला पाहिजे. कोण आहेस तू सांग? अहो मी मोहन अष्टपुत्रेच आहे. असं का करताय? इकडे हे असले मोन्यासारखे कपडे घालून तुला काय वाटतं तू मोहन अष्टपुत्रे सांगणार आणि मी विश्वास ठेवणार का? डोक्यावर पडला का काय? का बुरशी आली तुझ्या मेंदूला? खरं सांग, कोण आहे तो? अहो मी खरंच मोहन अष्टपुत्रे हो सर. चल वर्गात जाऊन बस. वर्गात जाऊन बस. वर्गात का जाऊन बसू मी? अहो मी स्टाफ रूम मध्ये बसणार. काय अरे अरे तुमची चेष्टा करी सवयच काय जात. ही शिक्षक बसायची जागा आहे. चल वर्गात. सर 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 चल वर्गात. अहो तुम्हाला शोभतं काय वागणं सर? अरे मला काय शोभत आणि काय नाही शोभत आहे दाखव तुला. बस खाली. जागर बस. बस जागे. काय गोंधळ लावलाय हा? अरे काय गुड मॉर्निंग वगैरे आहे का नाही सर? मुलांनो आज तू उठ नीट बस. तर मुलांनो आज तुम्हाला वर्गामध्ये एक मी आघाव कार्ट आणलेलं आहे. टार्गेट आणि आघाव. सांग तुझी ओळख काय? कोण आहेस तू? सांग पोरांना. मी मोहन अष्टपुत्रे. मुलांनो मला सांगा मोहन अष्टपुत्रे कोण आहेत? सर. आणि मोहन अष्टपुत्रे कोण आहे मी सांगितलं? येस. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की मोहन अष्टपुत्रे सर काय शिकवताय तुम्ही मुलांना सर? अरे मी काय शिकवायचं ते बरोबर शिकवतो रे. 100% रिझल्ट आहे माझा. चल बस वर्गामध्ये. चल बस. अहो पण मी स्टाफ रूम मध्ये बसणार. बाळा जाऊ आपण स्टाफ रूम मध्ये सुद्धा जाऊ. आता तू माझ्या वर्गात तर बस. ये बस. जाऊ आपण. आणि तू बस. चला. अरे तुमच्या वर्गात नवीन मुलगा आला त्याला घ्या. जरा वर्गात बस. नवीन मित्र करून घे. हे बघा आता तुमच्या सगळ्यांवर एक जबाबदारी. काय जबाबदारी? आपण वर्गात काय काय करतो? तर आता एक काम करा. मी चाललोय बाहेर जरा कामा करता. तर तुम्ही सगळेजण वर्गामध्ये तुमचा नवीन मित्र आलाय ना आता, त्या मित्राला मस्ती धिंगाणा मजा जरा शिकवा. कळलं का? मी येईपर्यंत गोंधळ करायचा नाही. केला तर सर कुठं लटकावतात? शाबास रे माझी पोरं. आता बघ तुझा कार्यक्रम. अहो सर ऐका. अहो सर 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 मला सर मला जाऊ दे. मला नाही रो. कुठे चालला? अरे अरे तुझ्या जिभेला काय हाड? अरे शिक्षकांशी बोलतोयस तू? असं आता दाखवस तू कोण आहे? ए मी तुझ्याशी नाही बोलणार. तू उद्या येताना तुझ्या पालकांना घेऊन ये. मी त्यांच्याशीच काय ते बोलीन. ऋषा तू दारावर जाऊन थांब. कोण कोण येते का ते बघ. चला रे आपल्या गँग मध्ये घेऊया. पप्पा चल काढ तुझा शर्ट. अरे काय शर्ट काय? नाही मी वेडाच का तो? काढ रे. पहिला हा तर छोटा हत्ती आहे रे. चला रे. अरे काय नाही नाही. अरे अरे नाही आम्ही शिकवतो.
बावळाट, काय लावलं हे? सांगून गेलो होतो ना तुम्हाला आवाज नाही पाहिजे म्हणून. हे बघा सर, हे बघा. मूर्ख मुलगा. अरे तुझी चड्डी काय सर? अरे घाल ना तो शर्ट. शर्ट का काढला वर्गात? अहो सर, या मूर्खाने काढला माझा शर्ट. कुणी यानी? हो. इकडे. अरे इकडे ये ना. शर्ट काढला त्याचा? नाही सर, हा? नाही. यांनी तर राहिले सगळ्यांना मारायची अहो सुरुवात. सर, हा खोटारडा आहे. ह्यानेच माझा शर्ट काढलाय. तुझा शर्ट काढ तो शर्ट. नाही सर. बावळाट, कोंबडा व्हायचा. कोंबडा व्हायचा. बावळाट, तुम्हाला काही आकलेचा भाग आहे का नाही रे पोरांनो? हा, एवढा गोंधळ घालतात का वर्गात? मॅडम आल्या तर नॉनसेन्स. अरे घाल ना. घालतोय ना. उद्याच्या पालकांना बोलून घ्या कोणाची. बर बर. सर बघा, परत मला नावाने हाक मारली आणि तुम्ही असताना तो ऑर्डर का करतोय मला? अरे गुणाजी, आता तूच सांग मला याच काय करायचं आता? फेकायचं का क्लासच्या बाहेर? याला ना मॅडम कडे घेऊन जाऊया. मॅडम कडे घेऊन जाऊया. चांगली अद्दल करूया याला. मॅडम कडे जायचं? अरे वा, चल. तुला अजून माहित नाही मॅडम काय चीज आहे. चल घे याला. चल चल. ए कोंबडा, शांत, आवाज नाही पाहिजे मला, समजलं का? मॅडम मैं कमी? कमेन. चल 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 आतमध्ये. पोर काय? म्हात्रे सर, गुणाजी कोण आहे हा मुलगा? अहो मॅडम, सकाळपासून डोक्याला नुसता वैताग आणलाय. अहो इतका धिंगाणा घातलाय या मुलांनी. कोण आहे हा मुलगा आणि आपल्या क्लासमध्ये येऊन इतका त्रास देतोय? काय चाललंय काय हे सगळं? अहो मॅडम, सकाळी सकाळी येऊ मला पण नडला हाफ तिकीट. अहो नाही मॅडम. ए गप्प बस. कळत नाही तुला? बोलतो ना आम्ही. मूर्ख आहे तू. मॅडम, मी स्टाफ रूम मध्ये बसलो होतो, काम चालू होतं, नोट्स काढत होतो. तिथं हा आला आणि तिथं येऊन स्टाफ रूम मधल्या खुर्च्यांवर पाय पसरून बसला. मला माझं डोकंच फिरलं. शेवटी या गुणाजीला बोलवलं आणि सांगितलं की याला घेऊन वर्गात ने आणि तिथं बसव. वर्गात गेला तर तिथं धिंगाणा सुरू केला, तिथल्या मुलांबरोबर मारामाऱ्या. मॅडम, काय हा आहे तरी कोण आणि काय चाललंय हे सगळं? काय? अहो पण आहे कोण हा मुलगा? अहो मी तेच सांगतोय मॅडम. अहो हो मॅडम. अहो मला तर इंग्रजीमध्ये शिव्या देखील दिल्या आहे ना. अरे तुला काही शरम गुणाजी? गुणाजी बघा मॅडम, मला एकेरी शब्दाने म्हणतो गुणाजी. अरे तुला काय वाटतं का नाही? हा, अरे माझ्या वयाचा तरी मान ठेव. एक मिनिट गुणाजी, थांबा ना सर. काय रे, असं का वागतोयस तू? घरात कोणी संस्कार केले नाहीत का तुझ्यावर? हे बघ, हे विद्येचं मंदिर आहे. इथे शिस्त आणि अभ्यास याची पूजा होते, कळलं का? हे बेशिस्त वागणं इथे अजिबात खपवून घेणार नाही, मी सांगून ठेवते. तुला शिक्षाच द्यायला हवी. करेक्ट मॅडम, अगदी बरोबर बोलला. हे असल्या पोरांना आहे ना चापकनी फोडून काढलं पाहिजे आणि फॅनला उलट टांगून हाणलं पाहिजे चांगलं. म्हात्रे सर, त्याला काय शिक्षा द्यायची ना हे मी ठरवेन. तुम्ही प्लीज या. मॅडम पण प्लीज या. गुणाजी तुम्ही पण या. तू ये बाहेर. नाही येतो. तर मॅडम मी काय म्हणत होतो. उभा राहा. तिथे जा आणि ओणवा हो. मॅडम पण माझं ऐकून तरी घ्या. तिथे जाऊन ओणवा हो. फटके खायचे आहेत का तुला? नाही हो, मारू नका हो मग मला. जा. चल पटपट. चल पटपट. हो बरं ओणवा. जा खाली. अहो माझी पाठ दुखते. पट्टी काढी ना मी आता. थांब, फटकेच देते तुला. देऊ? अजिबात शिस्त नाही. मॅडम मी काय म्हणते, ए तू असं का उभायस इथे? काय? एक मिनिट, तुम्ही ओळखता का त्याला? मीच शिक्षा केली आहे त्याला. बाहेर क्लासमध्ये फार उच्छाद मांडलाय यांनी. कोण आहे कोण हा? अहो मॅडम मी म्हणाले नव्हते का, मोहन सरांनी एक मुलगा पाठवलाय. अहो हाच आहे तो मुलगा.
अय्या हो आय एम सो सॉरी. अरे तू उठ उठ उभा राहा. सॉरी सॉरी सॉरी, मी नाही ओळखलं तुला, म्हणजे माहित नाही का नाही ओळखलं. आय एम सो सॉरी. तू बस ना, बस. सॉरी कशाला. एक गोष्ट कळली, व्यायामाची प्रचंड गरज आहे. काय आता वय पण झालंय माझं. काय इथे बघ, आत्ताच मिशी फुटली आहे ना तुला, मग वय झालं काय म्हणतोयस? अहो नाही म्हणजे ते एक मिनिट आपण बोलू. कामिनी मॅडम तुम्ही या. मॅडम मी तुम्हाला सांगितले ते फक्त लक्षात ठेवा आणि काय. कामिनी मॅडम मी करीन हँडल, तुम्ही काळजी करू नका. या तुम्ही. बर. बरं झालं गेली. हा काय आहे असा एकेरी उल्लेख करू नये. मोठ्या आहेत ना त्या तुझ्यापेक्षा, टीचर आहेत त्या. ओ पण मी कुठे लहान आहे. बरं मला सांग बाळा, तू काय हसायला काय झालं? भारी वाटतंय. का? ते तुम्ही माझा एकेरी उल्लेख केलात ना म्हणून. म्हणजे मी माझ्या विद्यार्थी आणि लहान मुलांशी असंच बोलते. अहो पण मी कुठे लहान आहे. काय? बरं ऐक ना, मी काय म्हणते, तू पहिल्यांदा अष्टपुत्रेंना कुठे भेटलास? काय? कोणाला? मोहन अष्टपुत्रे, त्यांना कुठे भेटलास? अहो मीच मोहन अष्टपुत्रे. हो बरोबर, पण तू मोहन अष्टपुत्रेंना कुठे भेटलास? माझ्या जन्माच्या वेळेस. कारण मीच मोहन अष्टपुत्रे मॅडम. हे बघ ते कळलंय मला कामिनी मॅडमने सांगितलंय की तू स्वतःला मोहन अष्टपुत्रे समजतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पटलंय ते मला. हा पण तरीही ज्या माणसामुळे तू स्वतःला मोहन अष्टपुत्रे समजतोयस ते मोहन अष्टपुत्रे कुठे आहेत? अहो मॅडम तुम्ही किती वेळा तेच विचारणार आणि मी पण तेच सांगणार. अहो मी मोहन अष्टपुत्रेच आहे. या जगात दुसरा कोणताही मोहन अष्टपुत्रे नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. आय एम वन अँड ओनली मोहन अष्टपुत्रे. अहो सगळ्यांना कालपासून ओरडून कोकलून सांगतोय पण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. अरे बाळा काय बोलतोयस, तुम्हाला हे अजिबात पटत नाहीये. तुम्हाला नाहीच पटणार मॅडम, पण हे 1001% खरं आहे की मीच मोहन अष्टपुत्रे आहे. आणि ही जी माझी सगळी अवस्था त्या बाईमुळे झाली आहे. हा मी जो काही लहान दिसतोय ना त्या सगळ्याला ही बाईच कारणीभूत आहे. आणि ती बाई म्हणजे मी कमी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी तुम्हाला ओळखते. आपण अष्टपुत्रेंच्या घरी भेटलोय ना? हा पण आपली ओळख झाली नाही. आणि तुमचं नाव मधुरा, राईट? ओ तुम्ही उभ्या का? या ना प्लीज आते. बोला इथे कशासाठी आलात? हा मी तेच म्हणतोय, कशाला आलाय ते इकडे? गप्प राहायचा, शांत राहा जरा. मॅडम ॲक्च्युली मी मोहनच्याच घरी राहते. हो ते माहिती आहे मला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांची खास मैत्रीण. खोटं आहे मॅडम. हे किंवा माझ्या मैत्रीण वगैरे काही सुद्धा नाहीयेत. हे सगळं खोटं आहे. त्यांनीच पाठवलंय मला इथे. खोटं बोलतायत मॅडम या. मॅडम तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल ना डोक्यावर परिणाम झाला याचा. बघा ना कसा वागतोय. हो ते कळलंच आहे मला, बघतेच आहे. अहो मॅडम तुम्ही तरी विश्वास ठेवा ना. काय आहे ना मला त्याच संदर्भात तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. पण बाळा जरा बाहेर जाशील का? मी हाक मारते ना तुला, मग बोलू आपण. नाही मॅडम मी नाही बाहेर जाणार, मी इथेच थांबणार. हट्टीपणा नाही या करायचा. तू बाहेर जा, मी बोलवते म्हणाले तुला. मॅडम मी काय म्हणतोय हे बघा काही नाही, बाहेर जा. चल उद्धटपणा नाही करायचं. चल बाहेर जा, बाहेर उभा राहा. जा गुड बॉय. चल
जा बाळा, मी हाक मारते तुला, जा. मॅडम बरं झालं तुम्ही त्याला बाहेर पाठवलं. बोला, काय काम होतं इथे? हो तर मॅडम मी ना मोहनची खास मैत्रीण आहे आणि ते 2 दिवस जरा बाहेरगावी गेलेत ना, ते माझ्याच कामासाठी, म्हणजे माझ्या पर्सनल कामासाठी गेलेत. 2-3 दिवस लागतील हा त्याला, म्हणजे कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. तुम्ही प्लीज कन्सिडर कराल. अच्छा, ओके. पण मला असं कळलं की अष्टपुत्रे असं काहीच सांगून नाही गेले त्यांच्या घरी. अगदी बरोबर आहे तुमचं, पण काय आहे ना, मी त्यांची खास मैत्रीण आहे, यु नो, आणि माझ्या पर्सनल कामासाठी गेलेत, त्यामुळे ते असं नाही सांगू शकत ना घरी. मॅडम येऊ का? अरे काय चाललंय तुझं? जा बरं बाहेर, जा. मी काहीतरी महत्वाचं बोलतोय, जा. बरं मॅडम, तुम्हाला अजून एक निरोप द्यायचा होता. काय? मोहन जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत त्यांचे वर्ग, म्हणजे त्यांचे क्लास मी घ्यावेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माझी काही हरकत नाही आहे. नाही नाही, एक मिनिट, तुम्ही क्लास घेणार आहात? असे किती दिवस अष्टपुत्रे येणार नाहीये? सॉरी मॅडम, पण मी नक्की वेळ नाही सांगू शकत. म्हणजे तेच म्हणाले की मुलांचं नुकसान होऊ नये ना, त्यामुळे तू शिकव. नाही नाही, क्लासची काळजी तुम्ही करू नका, इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण अष्टपुत्रे मला तुमच्याबद्दल कधी काहीच नाही बोलले, म्हणजे कधीही उल्लेख नाही केला तुमचा. अहो असं कसं सांगतील ना ते, मी खास मैत्रीण आहे त्यांची, त्यामुळे ही गोष्ट ते नाही शेअर करू शकणार. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ते किती लाजतात. आणि खरं सांगू का, त्यांच्यासाठीच तर मी इथे आली आहे राहायला, पण ही गोष्ट बाकी कोणालाच नाही माहिती. अहो तुम्हीच पहिले आहात ज्यांना मी हे सांगतेय. मॅडम चहा कॉफी अजून काही आणू का? गुणाजी, गुणाजी, हा मॅडम. या मुलाला घेऊन जा मदन सरांच्या क्लासमध्ये, त्यांच्या ताब्यात द्या. आपण मॅडम ऐका ना, तिकडे तेवढं सांगा, मी येते क्लासमध्ये, तू जा. कुणाची ऐका. काय गुणाची बोलायला लागलाय? सर, हो सर, हो म्हात्रे सर. काय रे, पटपट पटपट बोल. वर्गावर जायचंय, क्लास घ्यायचाय मला. उशीर झाला ना तर मॅडम मलाच ओरडतात. हा, आणि काय रे, ते छटाकला घेऊन फिरतोय अजून? गोडबोले मॅडम म्हणाल्यात की ह्याला तुमच्या वर्गावर सोडा आणि त्यानंतर येणार आहेत. हे बघा, मला कुठेही सोडू नका, मला जिथं जायचं तिथे मी जातो. जाऊ दे मला. इथं उभा राहा, चाललास. हे बघा सर, मॅडमने सांगितलं ह्याला तुमच्या वर्गावर सोडायला. मॅडम स्वतः येणार आहेत. आता पुढचं जे काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. ए छटाक, आता एका प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं. कोण आहेस तू? मी मोहन अष्टपुत्रे. अयो हो, अहो सकाळपासून लोय डोसकं फिरवलं या बाबानं. अहो हेच बडबडतो ह्यो काटा. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मोहन सरांच्या वशिल्यानेच आला येऊ इथं. अरे माझाच वशिला मीच कसं लावीन गुणाजी? हे बघा मला एकारी बोलला, परत एकेरी बोलला. ए छटाक, त्या मोहन अष्टपुत्रेचं नाव जरी काढलं ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आणि तू इथं त्याचं नाव घेऊन फिरतोयस. हा, बरं झालं माझ्या तावडीत दिलाय तुला मॅडमने. आता म्हात्रे सर काय चीज आहे ना कळेल तुला. गुणाजी, गेला माझ्या वर्गावर.